दिसलाच नाहीये तो माणूस. याचाच अर्थ तो माणूस मेनकाने पाठवला होता. तो मेनकाचा माणूस होता. म्हणजे हा सगळा प्लॅन आहे. अक्षरा, हे जर असं असेल तर आपण त्या माणसाला कसं हुडकणार आहे? मोबाईल. मोबाईल म्हणजे? मेनकाचा मोबाईल. मेनकाच्या कॉल लिस्ट मध्ये त्या व्यक्तीचं नाव असेल ना. आता मेनकाचा मोबाईलच आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत नेऊन पोहोचवेल. खतरनाक नाद खुळा बघ अक्षरा. अगं अक्षरा, तुझं डोसकं कसलं भारी चालतंय ग. हा, एकदम भारी बघ. फोन का लागत नाहीये हिचा? हॅलो, हा सॉरी, इतक्या रात्री तुम्हाला त्रास देतेय मी. अहो, अक्षराताई आली आहे का तिकडे? नाही, बराच उशीर झाला ना आणि तिचा फोन लागत नाहीये. अच्छा, आज ती मीटिंग होती, ती कशी झाली? कमिटीची मीटिंग होती ना आज? अच्छा अच्छा, नव्हती का मीटिंग? हा, नाही नाही, सॉरी, कदाचित माझंच कन्फ्युजन झालं असेल. हो हो, हा, येस, मी ठेवते फोन. ताई, मीटिंग इतकी लांबली गेली, कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. अच्छा, कशी झाली मग मीटिंग? काय पॉझिटिव्ह असं तर काही घडलं नाही. बघूया आता काय होतंय. बास, खोटं बोलणं बास कर. अजून किती खोटं बोलणार आहेस माझ्याशी? शरू, अगं मी खोटं. ताई, मी आत्ताच इन्स्पेक्टर जाधवांना फोन केला होता. ते मला म्हणाले कसलीच मीटिंग नव्हती आज. ताई, कुठे गेली होतीस तू? मला सांगावंसं नाही वाटलं तुला? शरू, अगं मी तुला सांगणारच होते. ताई, अजून नको खोटं बोलूस माझ्याशी. मला सगळं कळतंय, तू माझ्याशी खोटं वागतीयस, खोटं बोलतीयस. मी व्यवस्थित ओळखते तुला. जीजूंच्या बोलण्याचा त्रास झाला म्हणून दिवसभर कुठेतरी जाऊन बसली होतीस ना? ताई, हे बघ, मला मान्य आहे ते चांगले आहेत, पण त्यांना तुझ्याबद्दल नाही वाटत आहे काही. ताई, ते त्या मेनकाच्या पूर्ण आहारी गेलेत अगं. तू त्यांचा विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊस आता. बास. शरू, त्यांच्याबद्दल काही मी ऐकून घेणार नाही. ताई, अश्विनही चुकत होता अगं. तेव्हा तू मला समजावून सांगितलंस, पण मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. कारण तेव्हा माझं प्रेम आड येत होतं. त्याच्या चुका दिसतच नव्हत्या मला. माझ्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाची, विश्वासाची पट्टी बांधली होती मी. तेव्हा मी भांडले तुझ्याशी, तुला दूर केलं. ज्या बहिणीने आई बापानंतर मला इतकं सांभाळलं, माझी काळजी घेतली, तिच्यावर विश्वास नाही ठेवला मी. ताई, तेव्हा मी चुकले, खूप चुकले. पण आता ती चूक तू करतीयस. बघ, मला एवढंच वाटतंय की जे काही मी भोगलंय ना, ते तू कधीच भोगू नयेस. शरू,
हा काय रे बारक्या? काय नाही, आईसाहेबांनी तुम्हाला जेवायला बोलवलं. आलो. चला गरमागरम पोळ्या आणल्यात बर का. हा लवकर लवकर जेवायला सुरुवात करा. तिळगुळाचे लाडू लयच भारी झाले ते. म्हणजे मला तर लयच आवडले, लयच भारी झाले ते. होय ना. अक्षरा, शरू, अगदी वेळेवर आलात बघा. तुमचीच वाट बघत होतं जेवायला. बसा. नाही नाही आई, तुमचं होऊ दे. आई म्हणतेस आणि असं वागतेस होय. तसं नाही. तुमच्या बिगर मी कधी जेवली हाय वय. बसा बरं. नाही पण आता असंही कुठे. शरू, काय ग, काय झालं? काही नाही आई, बसतो आम्ही दोघी. हे बेस, बसा. चला मंडळ, सुरुवात करूया. अक्षरा, तुझी मीटिंग कशी झाली? समजा ठीक आहे ना मग? काय ग, काय विचारते हाय म्या? आधी अक्षराची माफी माग. नाहीतर मला शेवटचं पाणी पाजायचा हक्क बी राहणार नाही तुला. अरे सुंदर सुंदर. त्यानं चूक केलीये, त्याला भरपाई करायलाच हवी. जेवा समधी. अहो, शांत व्हा. अक्षरा, अगं कसा शांत होऊ मी? अगं आईची अशी नजर आणि तिथे ते टोकाचं बोलणं नाही सहन करू शकत आहे बघ. मी नाही सहन करू शकत. कळतंय मला, पण शांत व्हा. बस झालं अक्षरा, लय झालं. ते मेहनताची नाटकं आहेत ना, बस झाली आता. म्या नाही सहन करणार आता. म्या नाही सहन करणार.
आत्ताच्या आत्ता जातो, तिचा मोबाईल घेतो आणि तिचं समद नाटक आहे ना समजांसमोर उघडा करतो बघ. बस झालं. काय करताय हे? हा, असं अजिबात काही करणार नाही तुम्ही. रागाच्या भरात असं काही करणार नाही. तिने आत्यांना हाताशी धरलं आणि जर काही केलं ना तर आपल्याला काहीच करता नाही येणार. आणि या सगळ्यांनी आई खूप खचतील आणि आत्या हे लक्षात ठेवा. मग काय अक्षरा उडाडू आणि समजा बघत बसायचं होय? हा, मग काय तिला तिची खेळ खेळू द्यायची? नाही, मी असं होऊ देणार नाही. ओ काका काय करतात? पतंग फाटेल की आमचं. सॉरी बाळा, सॉरी. जा तुम्ही खेळा, जा जा बाळा. तिचा मोबाईल आपल्या हाती नक्की लागणार, नक्की लागणार. ज्याचा थांग पत्ता तिलाही लागणार नाही. देवी आई, आज संक्रांतीचा दिवस आहे. आजपासून उत्तरायणाला सुरुवात होणार. आता जसा दिवस हळूहळू मोठा होत जाईल ना तसा आमच्या आयुष्यातला प्रकाशाचा काळ बी वाढू दे. आणि जशी रात्र लहान होत जाईल तसा आमच्या आयुष्यातला अंधार कमी कर. या घरामध्ये नात्यामधला गोडवा जपला जावा. या घरावर आलेली समधी संकट दूर कर. तुझी कृपादृष्टी या घरावर सदैव असू दे. आणि या घराला सुख, शांती, समाधान मिळू दे. एवढंच मागणं आहे बघ तुझ्याकडे. ताई, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. घेश सुखी राहा. यशवंता, गोड बोलायचं बरं का. होय होय. उर्वशी, सुखी राहा. मेनका, आधी अक्षराची माफी माग, मग आईचा आशीर्वाद घ्यायला ये. काकू, तुम्ही सुद्धा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड बोला म्हणा, तुझ्यामुळे समजा कडू झाले. पण आता नवीन वर्षात काहीतरी चांगलं घडणार आहे. आज तुझ्या समध्या खेळाची सांगता होणार आहे. आजच्या शुभ दिवशी या घराला तुझ्या कर्मानं लागलेली संक्रांत नक्की दूर होणार. चला चला चला, पतंग उडवायला जायचं ना. आपण दरवर्षी मकर संक्रांतीला पतंग उडवायला जातो, मग यावर्षी का नाही? आई, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद गोळा करूया आणि या घरातला सगळा अबोला संपूया. मला ना हे घर असं नाही बघवते आता. सगळी निराशा संपू दे बरं. एकदम बरोबर बोललीस बघ अक्षरा. आपल्या या भरलेल्या घरात ना असे पडलेले चेहरे बघवत नाही ग.
सणावाराला कसं हसतं खेळतं पाहिजे समधी. तुम्ही समधी जण जर तयार असाल ना तर मी बी येणार आहे तुमच्या संग. वय म्या बी तयार आहे मग. चल मामा घे फिरकी. हो वय वय. आम्ही बी तयार आहोत, चला. छान. तुम्ही समजे जाऊन खेळून या पतंग. हा, मला तितकासा काही उत्साह नाही वाटत आहे. तब्येत बरी नाही वाटत आहे. मी घरीच राहून आराम करते. तुम्ही या समजे जाऊन. आई आई मला माहितीये तुम्हाला बरं वाटत नाहीये, पण तुम्हीच नाही आला तर आम्हाला कसा आनंद मिळेल? आमचं लक्ष तरी लागेल का? अक्षरा, तुम्ही नका माझी काळजी करू. मी या घरी राहून आराम करते. तुम्ही समधी पतंगाच्या खेळाचा आनंद घ्या. आई तुमच्या आनंदाचाच आमचा आनंद आहे की नाही? आणि आजपर्यंत मला आनंद मिळावा म्हणून सगळं करत आलात. आज मला छान वाटेल, मला बरं वाटेल म्हणून चला ना. नाही नाही, मी तुम्हाला नाही म्हणूच देणार नाही. मी तुमचं काही ऐकून घेणार नाहीये. अक्षरा अगं, आई तसंही देवीचं शाकंभरी नवरात्र सुरू आहे. आई अंबाबाईची शाकंभरी रूपात पूजा बांधली. आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि त्या आवारातच आपण पतंग उडवू. चालेल? तू बी अशी आहेस ना. आता देवीच्या दर्शनाचा इशय काढल्यावर मी नाहीतरी कसं म्हणू. ठीक आहे, आपण समधी जाऊया पतंग खेळायला. अक्षरा चांगला उपाय काढलाच बर का. वहिनी दरवर्षी चंबुखडीला शाकंभरी देवीच्या दर्शनाला जायची म्हणजे जायचीच. आता बी नाही म्हणणार नाही बघ. चला चला निघूया. चला चल चल. हॅलो, काय रे? माजलेला बैलासारखं ऐकायचं नाहीच असंच ठरवलंयस का तू? हा, तुला किती नाही एक एक गोष्ट पुन्हा सांगू रे. हो मॅडम, मला काय खोल नाही लागलं तुम्हाला फोन करायला. माझे पैसे द्या आधी, मग मी कायमचे फोन बंद करतो. रंग्या, तुझे पैसे तुला मिळतील. मी हॅलो हॅलो, हे बघा मॅडम, मी तुम्हाला सांगितले तेवढे पैसे द्या. मग बघा, मी तुम्हाला कधी परेशान करणार नाही आणि फोन बी करणार. लय आवाज नाही करायचा. तुझे जे काही पैसे आहेत ना, उद्याच्या तुला मिळतील. कधी कुठं कसं यायचं ते मी तुला सांगेन. आणि यानंतर इथं फोन केलास ना तर माझ्याशी गाठ आहे, याद राख. हे फोन उद्या ह्याची बरोबर लेवल लावायला लागते. उद्याचा दिवस रंग्याचा शेवटचा दिवस. जाग्यावर पिंगरी चेक. हो, कोणी पाहिलं नाही ना? नाही 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 नाही, मी ऐक नाही, समजायच्या नजरा चुकून आलोय बघ. भरती सोड, मला सांग आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? हा, पतंग उडवायला गेलो ना आपण की पतंगाची फिरकी मेनकाच्या हातात द्यायची. अगं अक्षरा, पण त्यांना काय होणार आहे? अहो, तिच्या हातात फिरकी दिलीत की तिला फोन घेता येणार नाही हातात. मग ती कुठेतरी बाजूला ठेवेल आणि मग मी तो फोन घेईन आणि आपल्याला जी कॉल लिस्ट चेक करायची ना ती मला करता येईल. कदाचित आपला प्लॅन सक्सेसफुल होईल.
आणि तुम्ही एक काम करा, तिला बोलण्यात किंवा पतंग उडवण्यात इतकं गुंतवा की तिचं फोनकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. होय होय. कारण मगाशी ना तिला एक फोन आला होता ज्याने ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. पण अक्षरा, तो फोन त्याच माणसाचा असेल कशावरून? तिचा चेहरा वाचायला मी चुकणार नाही. 100% तिथेच पाणी मुरत आहे.